रिप्लाय नको दिलास तरी चालेल, पण तू शांत स्वभावाची वाटते. तुम्ही मला ओळखता? ओळख अजून नाही, पण बोललो तर होईल. तुझं प्रोफाईल पाहून वाटलं तू वेगळी आहेस. तुम्हाला असं का वाटतं माझ्याबद्दल? कारण फेक लोक पटकन ओळखून येतात, खऱ्या लोकांना वेळ लागतो. इतकी कोणाशी चॅट करतेस? एक ऑनलाईन फ्रेंड आहे, चांगलाच वाटतो. नाव, फोटो, ओळख काहीच नाही, तरी इतका विश्वास कसा ठेवू शकतेस? तो प्रेशर नाही टाकत. जे दबाव टाकत नाही तेच कधी कधी जास्त धोकादायक असतात. तू ट्रस्ट करते माझ्यावर? पण आपण इतकं ओळखत नाही अजून एकमेकांना. आणि विश्वास हो बरोबर आहे, पण ओळख होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. खरं आहे ना? होय, आणि मला तुझं बोलणं आवडतं. खरंच? पण मला बघावं असं वाटतंय तुला. एक फोटो पाठवू शकतेस? कोणी पाहणार नाही. नाही नाही, हे बरोबर नाही. मी तुला फ्रेंड समजतो, पण तू अजूनही मला स्ट्रेंजर समजते. ठीक आहे, चालेल, पाठवते. आता ऐक, तुझ्याजवळ दोन ऑप्शन आहेत. एक, मला पैसे दे, नाही तर मला भेटायला ये. नाही तर हा फोटो मी सगळीकडे सोशल मीडियावर टाकून दे. मग तुझं करिअर संपलं. नको प्लीज, मी खूप मोठी चूक केली तुझ्यावर विश्वास ठेवून. तू जे सांगितलंय ते लक्षात ठेव, नाही तर पप्पांना सांगितलं तर ते मलाच चुकीचं समजतील. काही नाही, मी एकटीच हँडल करेन. पण काय विचार केला? पैसे देणार की भेटायला येणार? तू माझ्याकडे नजरही उचलत नाहीस. पप्पा, मी खूप घाबरले. तुम्ही सावध राहा. पण मी विचारतो, आपण पालक आपल्या मुलांसाठी उपलब्ध आहोत का? पप्पा, तुम्ही माझ्यावर रागवणार नाही ना? मी रागवतो जेव्हा तू गप्प बसतेस, कारण सायलेन्स हे गुन्हेगाराचं हत्यार आहे. काव्या, आज तू जे केलंस ते चूक असेल, पण त्याहून मोठी चूक काय असती माहितीये का? जर तू आजही गप्प बसली असतीस. मुलींच्या चुका मोजणारा हा समाज गुन्हेगाराची हिंमत का मोजत नाही? तू माझी मुलगी आहेस, माझी इज्जत नाही. पप्पा, मला वाटलं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. जर बाबा मुलीवर विश्वास ठेवणार नसेल तर ती मुलगी कोणाकडे जाणार? ऑनलाईन स्ट्रेंजरकडे? आज तुम्हाला सत्य सांगितलं, याचा अर्थ तू
मजबूत आहेस, कमकुवत नाहीस. आज इथे बसलेले पालक विचार करत असतील, माझ्या मुलीसोबत असं होणार नाही. मी पण हेच म्हणायचो, जोपर्यंत आज घडलं नाही. मुलींना मोबाईल देण्यात एकच गोष्ट सांगा, तू काहीही सांगितलंस तरी मी तुझ्या बाजूने असेन, ही खात्री. टाइम संपतोय. होय, आता तुझी वेळ सुरू झाली आहे. हा चार्ट, हा नंबर, हा आवाज सगळं पुरावा आहे. आज तू एका मुलीला घाबरवलंस, पण उद्या कायदा तुला झोप लागू देणार नाही. आजकाल गुन्हेगारांना बंदूक लागत नाही. तू घाबरली नाहीस म्हणून नाही, तू बोललीस म्हणून सुरक्षित आहेस. एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्लॅकमेलर फोटोने नाही जिंकत, तो तुमच्या सायलेन्समुळे जिंकतो. आज माझी मुलगी वाचली आणि उद्या हजारो मुली वाचतील. जर आजचे पालक मुलांचं म्हणणं ऐकतील, मी बोलले म्हणून वाचले आणि मी ऐकलं म्हणून माझी मुलगी सुरक्षित आहे.